नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रो. मी अमोल देशमुख स्वागत करतो आपल्या या महालिपिक भरती बॅचच्या आजच्या पहिल्या डेमो सेशनमध्ये. बघा, सगळ्यात अगोदर तर महालिपिक भरतीची तयारी करणं सेन्सिबल, लॉजिकल आणि विनिंग स्ट्रॅटेजी काय आहे हे थोडंसं परत एकदा समजावून सांगतो. बघा, तलाठी, नगरपरिषद, जिल्हा परिषद, राज्य उत्पादन शुल्क, बाकीच्या ज्या विभागाच्या ज्या भरत्या आहेत तर त्यांचं जर पॅटर्न पाहिलं तर 2-3 वर्षानंतरच येतात. आणि 2 डिसेंबरचा जो शासनाचा GR आहे तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की सरळ सेवेची म्हणजे भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील जी पदं आहेत तर त्यांची वेटिंग लिस्ट 2 वर्ष आहे. म्हणजे 2 वर्ष तरी कुठल्याही एका विभागाची जाहिरात येणार नाही हे सत्य आहे. मग अशामध्येच 2-3 वर्षातून येणाऱ्या एका वेळेसच्या भरतीकडे आपण आपली मेहनत, आपलं अभ्यास फक्त त्यालाच समोर ठेवून पणाला लावणं म्हणजे विनिंग स्ट्रॅटेजी जवळपास नाही. असं नाही की ते सगळ्यांसाठीच काम करणार नाही. काही ज्यांचा खूप चांगला दांडगा अनुभव आहे, 5-7 परीक्षा अटेम्प्ट अगोदर केलेला आहे आणि 1-2 मार्कांनी गेलेल्या आहेत तर अशा विद्यार्थ्यासाठी तिथं आहे चान्स. पण एक मेजॉरिटी मुलं जे आहेत ना तर ते ॲव्हरेज आहे, ठीक आहे, किंवा 70, 80, 90% मधून जे आहेत ना तर त्यांचा अभ्यासक्रम आहे आणि मार्क्स त्याच्यातून पडत असतात. मग अशा विद्यार्थ्यांनी ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, ज्यांची टायपिंग जी आहे तर ती चांगली आहे, तर अशा विद्यार्थ्यासाठी महालिपिक भरती जी आहे ना तर ती एक अप्रतिम अशी म्हणजे सरकारी नोकरीचा एक राजमार्ग आहे न. आता यामध्ये विषय जे आहेत तर ते 4 विषय असतात, बरोबर. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, GK GS हे झाले तुमचे 4 आणि 5वा एक तुम्हाला कम्प्युटरचा कोर्स ॲड आहे. प्लस तुम्हाला नंतर मग तुमची टायपिंगची स्किल टेस्ट असते आणि देन मग तुमचा इंटरव्ह्यू असतो. अशा या सगळ्या स्वरूपातून तुमची ही जी भरती प्रक्रिया आहे जर ती होत असते. मग आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये किंवा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महालिपिक भरती जो आहे त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये नेमकं सिलेबस काय काय आहे ते आपण पाहूया, ठीक आहे. तत्पूर्वी जर तुम्ही आपली ही जी बॅच आहे तर ती जॉईन नसेल केली तर आता जॉईन करू शकता. यामध्ये 1499 साठी ही बॅच आहे आणि हिची व्हॅलिडिटी जी आहे तर ती 3 वर्ष आहे. किती? 3 वर्ष आहे यामध्ये. आणि ही जी VIP स्टुडंट्स मेंटरशिप बॅच आहे यामध्ये थोडाफार फरक आहे. थोडाफार फरक म्हणजे या मेंटरशिप बॅचमध्ये, या VIP स्टुडंट्सच्या बॅचमध्ये मी तुम्हाला पर्सनली मेंटर करणार आहे. एक वेगळा स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप वगैरे असणार आहे आणि त्यामध्ये प्रत्येक भरतीच्या अनुसाराने आपण कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे किंवा अभ्यासाचं नियोजन कसं असायला पाहिजे, अभ्यासाची सवय गोडी अगदी तुमच्या सवयीपासून ते तुमच्या स्कोअरपर्यंत कशा पद्धतीने तुमचा वेळापत्रक असायला पाहिजे, कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे, सगळं हँड होल्ड करून मी यामध्ये करणार आहे. याची देखील व्हॅलिडिटी आहे ती 3 वर्ष आहे, पण याची फीस जी आहे तर ती 1999 आहे. नाव आपलं ॲप्लिकेशन आहे ई-स्वयंचं, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, डाउनलोड करा आणि जॉईन करा. जर काही दिक्कत डाऊट करी परेशानी आली तुम्ही इथं रीच आउट करू शकता. न आता बघा, आता इंग्रजी ग्रामर जर म्हटलं, ठीक आहे, इंग्लिश जर म्हटलं तर इंग्लिश तुम्हाला 3 भागामध्ये काय आहे की इंग्रजी विचारलं जातं. आपल्याला लिपिक भरतीसाठी 3 भागांच्या ग्रामरची तयारी करणं आहे. नंबर 1 आहे ग्रामर. ओके, इंग्लिश सब्जेक्टमध्ये पहिलं सगळ्यात अगोदर ग्रामर. मग ग्रामरमध्ये आपण शब्दांच्या जाती आल्यात, 8 जाती ज्या आहेत, ठीक आहे, म्हणजे नाऊन, प्रोनाऊन, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, कंजंक्शन, आर्टिकल वगैरे हे जे सगळं आहे तर ते आपण सगळं शिकणार आहोत. ॲक्च्युली पार्ट ऑफ स्पीच 8 नाही आहे तर 9 आहेत. किती आहेत? 9 आहेत. आर्टिकल पण त्यामध्ये आलेलं आहे. देन ॲड, क्वेश्चन टॅग, डायरेक्ट, इनडायरेक्ट, पॅसिव्ह व्हॉइस, टेन्सेस वगैरे सगळं जे आहेत ना तर ते आपण इथं पाहणार आहोत, ठीक आहे. देन दुसरा जो पार्ट आहे तो आहे व्होकॅबचा, ठीक आहे. आपण व्होकॅब किंग नावाचं एक पुस्तक बनवलेलं आहे आणि आपल्या या कोर्समध्ये देखील तुम्हाला ते पुस्तक मिळणार आहे. PDF मध्ये मिळेल, प्रिंटेड सध्या नाही. यामध्ये 7000 जे शब्द आहेत ना तर ते आपण काय केलेलं आहे, स्पर्धा परीक्षेच्या हिशोबानं जे महत्त्वाचे शब्द आहे ते काढलेलं आहे. आय प्रॉमिस यू अँड आय गॅरंटी यू की भारतातली, महाराष्ट्रातली नाही, भारतातली UPSC धरून बाकी कुठल्याही राज्याची जर तुम्ही परीक्षा देणार असाल तर व्होकॅब किंगमधलेच शब्द येणार आहे. 7000 शब्द जे तर प्रशासकीय भाषेमध्ये जे वापरले जातात, वारंवार विचारले जातात ते सगळे शब्द यामध्ये आहे. यामध्ये जवळपास 2000 कोर व्होकॅब्युलरी वर्ड्स आहेत, 1 वर्ड सबस्टिट्यूशन आहे, सिनोनिम, अँटोनिम, देन फ्रेजेस अँड इडियम्स अँड फ्रेजेस आहेत, प्रोवर्ब आहे, ठीक आहे.
जर काही स्पर्धा परीक्षा ज्या आहेत तर त्या IBPS मार्फत झाल्या तर पॅरा जंबल वगैरे जे आहे तर ते देखील यामध्येच वोकॅबमध्ये कव्हर होतं. ठीक आहे. देन तुमचं आलं महत्त्वाचं काय, तिसरा रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. म्हणजे एक तुम्हाला पॅसेज दिलेला असणार आहे आणि पॅसेजमधले उत्तर सापडायचे आहेत. ठीक आहे. तर रीडिंग कॉम्प्रिहेन्शन जे आहे ना तर त्याच्यासाठी काही ट्रिक वगैरे किंवा भरपूर काही आपल्याला आठवायचं वगैरे काही नाही. उत्तर समोरच दिलेले असतात, उत्तर समोर दिलेले असतात, ते फक्त आपल्याला शोधायचे आहे. याच्यासाठी मग स्कीम करणं काय असतं, स्कॅन करणं काय असतं. ठीक आहे. तर ह्या सगळ्या टेक्निक्स ज्या आहेत ना तर त्या रीडिंग कॉम्प्रिहेन्शनच्या वेळेस आपले येणार आहेत. म्हणजे हे तिन्ही कोर्सेस जे आहेत हे वेगवेगळे पण आहे, पण आपल्या लिपिक भरतीमध्ये तुम्हाला ग्रामर, वोकॅब आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन हे तिन्ही पण येणार आहे. बऱ्याचशा याच्यामध्ये तुम्हाला कधी कधी रीडिंग कॉम्प्रिहेन्शन विचारतात, कधी विचारत नाही, डिपार्टमेंटलवरती हे आहे. ठीक आहे. जर MPSCचं जर असेल तर MPSCमध्ये तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन नक्कीच विचारलं जाणार आहे. आणि आपण या बॅचमध्ये तयारीच असे करून घेतोय की MPSCची ही जरी समजा लिपिक क्लेरिकल लेवलची जर समजा तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर त्या पद्धतीनं तुमचा अभ्यासक्रम असला पाहिजे. ठीक आहे. तर यामध्ये पहा आता 25 प्रश्न असतात आणि सरळ सेवेला 50 मार्क असतात. ठीक आहे. तर 25 प्रश्नापैकी तुमचे 8 ते 9 जे आहेत तर ते ग्रामरचे येतात, 8 ते 9 जे आहे ते तुमचे वोकॅबचे येतात, कमी जास्त होतात असतात. आणि यामध्ये 5 ते 3 मार्क जे आहेत तर ते तुमच्या RCचे येत असतात. अशा पद्धतीने 25 प्रश्न जे आहेत तर ते येतात. मी प्रश्नांची संख्या सांगितली तुम्हाला, 50 मार्कासाठी येतात. 3 ते 5 प्रश्नासाठी जर रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आलं तर ते 10 ते 6 मार्कासाठी तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन येत असतं. ठीक आहे ना. आता येऊया, हे झालं सिलेबस. ठीक आहे. आता एक्झॅक्टली सिलेबस डिकोड जो आहे तर तो आपण एका विशेष करून एका छोट्याशा व्हिडिओमध्ये करेल, कारण लाईव्हमध्ये सगळ्याच याच्यात करायची आवश्यकता नाही आहे. कारण आपण आता जो अभ्यासक्रम सुरू करणार आहोत तो इतका अप्रतिम दर्जाचा असणार आहे की रिझल्ट ओरिएंटेड आणि एक्झाम ओरिएंटेड असणार आहे. नाव आजच्या या लेक्चरमध्ये सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहोत की सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट जे आहे ना तर ते मास्टर करायचं आहे आपल्याला. म्हणजे कन्फ्युजन जे परीक्षेमध्ये विचारले जातात ना तर त्याच्यावरती आपण लेझर फोकस राहून अटेन्शन करणार आहोत. बघा, स्पर्धा परीक्षेमध्ये रूल्सवर आधारित प्रश्नांची संख्या कमी दिसते. ठीक आहे. आणि रूल्सवर आधारित प्रश्नांचे उत्तर जे आहे तर ते जवळपास 900 900 सगळ्यांनाच येतात. पण जिथं एक्सेप्शन येतात, एक्सेप्शनचे रूल्स जे आहेत, अपवादाचे जे रूल आहेत त्यावरती विशेष करून जास्त भर दिलेला असतो. आणि हेच प्रश्न असे असतात की ज्याच्यातून 90% पोरं जे आहेत तर ते गळून पडतात. म्हणजे 90% पोरांना हे प्रश्न जे आहेत तर ते सॉल्व्ह होत नाही. आणि जे पोरं या एक्सेप्शनचे रूल्स जे आहेत तर त्यांना माहीत असतात तर ते पोरं जे आहेत तर ते पुढच्या फेरीमध्ये येतात. आणि अर्थात एकच प्रश्न नाही पण आणखी अशाच पद्धतीचे प्रश्न असतात की जे सिलेक्शन देणारे असतात. मग आता आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटमध्ये जे आहे प्रॉक्सिमिटी रूल आहे. ठीक आहे. मला नाही वाटत की यावरती यूट्यूबवर जास्त व्हिडिओ असतील, पण प्रॉक्सिमिटी रूल म्हणजे काय की वाक्यामध्ये कधी कधी 2 सब्जेक्ट असतात, अमोल सर अँड स्टुडंट्स डॅश डॅश कमिंग टू पिकनिक. ठीक आहे. अशा पद्धतीचं सेंटेन्स आहे, अमोल सर अँड स्टुडंट्स. ठीक आहे. नाव आता यामध्ये इथं हेल्पिंग वर्ब जे वापरणार आहे तर ते कशामुळे वापरणार आहे, या अमोल सरला धरून वापरणार आहे की स्टुडंट्सला धरून वापरणार आहे. आता या ठिकाणी अमोल सर अँड स्टुडंट्स आर येईल इथं, बरोबर. पण जर समजा वाक्यामध्ये अमोल सर अलॉंग विथ स्टुडंट्स तर त्यावेळेस इज येईल की आर येईल. ठीक आहे. अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ना तर ते येत असतात. म्हणजे याला म्हणतात प्रॉक्सिमिटी रूल. म्हणजे वर्ब जो आहे तर तो जवळच्या पहिल्या वर्ब जो येणार आहे किंवा हेल्पिंग वर्ब आहे तर तो वाक्यातील पहिल्या नाऊनच्या बेसवर येणार आहे की दुसऱ्या नाऊनच्या बेसवरती येणार आहे, सब्जेक्ट कुठला येणार आहे त्यावरती डिपेंड असतं ते. नाव आता गोल्डन रूल जो आहे वाक्यामध्ये जर 2 सेंटेन्स 2 नाऊन जर असतील, ठीक आहे, तर त्यावेळेस गोल्डन रूल लक्षात ठेवा, पहिल्या कर्त्यानुसार क्रियापद जे आहे ना तर ते असतं. बऱ्याचशा वाक्यामध्ये पहिल्या कर्त्यानुसार क्रियापद वापरतात आणि बऱ्याचशा सेंटेन्सेसमध्ये
दुसऱ्या कर्त्यानुसार, दुसऱ्या नाऊननुसार, दुसऱ्या सब्जेक्टनुसार त्याचा वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब जो आहे तर तो सिलेक्ट केला जातो. कसं आपण ते एक्झाम्पल्सही देखील समजून घेऊया, पण अगोदर आपण काय करूया, कन्सेप्ट काय ती समजून घेऊया. जेव्हा दोन कर्ते खालील शब्दांनी जोडलेले असतात तेव्हा क्रियापद हे नेहमी पहिल्या नामावर, फर्स्ट सब्जेक्टवर अवलंबून असते. वाक्यामध्ये काय आहे, दोन कर्ते जर काही खालील दिलेले शब्द आहेत यांनी जर जोडलेले असतील, ठीक आहे, तर क्रियापद नेहमी पहिल्या नामावर असणार आहे. ठीक आहे, पहिल्या सब्जेक्टवरूनच मग जे आहे ना तर ते ठरणार आहे ना. आता बघा इथं आपण काय करूया, अगोदर एक्झाम्पल बघूया. अमोल सर ॲज वेल ॲज हिज स्टुडंट्स कमिंग टू द क्लास. इथं इज येईल की आर येईल? अमोल सर ॲज वेल ॲज हिज स्टुडंट्स कमिंग टू द क्लास. ना आता विद्यार्थी पाहतात की इथं स्टुडंट्स आहे. ठीक आहे, स्टुडंट्स एक आहे की अनेक आहे? अनेक आहे, प्लुरल आहे, म्हणून इथं काय येईल की विद्यार्थी आर म्हणतात. ठीक आहे, अमोल सर ॲज वेल ॲज स्टुडंट्स आर कमिंग टू द क्लास. पण हे चुकीचं आहे. काय? हे चुकीचं आहे. अमोल सर ॲज वेल ॲज ही स्टुडंट्स इज कमिंग टू द क्लास अशा पद्धती येईल ना. आता रूल समजून घ्या. जेव्हा दोन कर्ते खालील शब्दांनी जोडलेले असतात, कोणकोणते? ॲज वेल ॲज. वाक्यामध्ये जर ॲज वेल ॲज, विथ, अलॉंग विथ, टुगेदर विथ, इन्क्लुडिंग, एक्सक्लुडिंग, इन ॲडिशन टू, कंप्लेंट बाय, लाईक अलाईक यासारखे जर शब्द आले तर पहिल्या कर्त्यानुसार सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटमध्ये, स्पॉट द एररमध्ये तुम्हाला असे प्रश्न येतात. ठीक आहे, तर पहिल्या सब्जेक्टनुसार जो आहे ना तो हेल्पिंग वर्ब किंवा वर्ब जो आहे तर तो घ्यायचा. हेल्पिंग वर्ब नसेल तर डायरेक्ट वर्बच घ्यावा लागेल. ठीक आहे, तर मग या ठिकाणी काय उत्तर येईल? अमोल सर ॲज वेल ॲज हिज स्टुडंट्स इज कमिंग टू द क्लास. म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीने जे आहे ना तर हे सेंटेन्स काय आहे? बरोबर आहे. ठीक आहे, समजलं? स्टुडंट्स अनेक वचनी जरी असलं, ठीक आहे, पण ॲज वेल ॲज मुळे काय झालं की पहिल्या कर्त्यानुसार म्हणजे अमोल सरनुसार आपल्याला इथं काय घ्यावं लागणार आहे? हेल्पिंग वर्ब घ्यावं लागणार आहे. म्हणजे इथं जो हेल्पिंग वर्ब येईल तो तिथं काय येईल? इज येईल. इज कमिंग टू द क्लास. पुढचं पहा. द कॅप्टन अलॉंग विथ ऑल द प्लेयर्स. The captain along with all the players dash dash practicing. आता याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगा. इथं काय यायला पाहिजे? आर येईल की इज येईल? किंवा जर याच्यामध्ये वाज वेअर असलं, द कॅप्टन अलॉंग विथ ऑल द प्लेयर्स, इथं काय येईल? वॉज आणि वर हे दोन जर ऑप्शन दिलं असेल तर इथं काय येईल? वॉज येईल. ठीक आहे, इथं वर येणार नाही. आणि जर समजा तुम्हाला इथं इज आणि आर जर ऑप्शनमध्ये दिलेलं असेल तर त्यावेळेस काय येईल? इज येईल. म्हणजे प्रॉक्सिमिटी रूल काय सांगतो की ज्या वेळेस वाक्यामध्ये ॲज वेल ॲज, विथ, अलॉंग विथ, टुगेदर हे जे आहेत हे जर आलं तर पहिल्या कर्त्यानुसार काय करायचं की वर्ब घ्यायचं, हेल्पिंग वर्ब घ्यायचं. न गोल्डन रूल 2. नाव आता हे एक सेंटेन्स घ्या. नायदर द प्रिन्सिपल, रूल नंतर समजू आपण. नायदर द प्रिन्सिपल नॉर द टीचर, इथं आर कशाला दिलं? नायदर द प्रिन्सिपल नॉर द टीचर आर प्रेझेंट. नाव इथं जो हेल्पिंग वर्ब वापरलेला आहे, कोणता? आर जो वापरलेला आहे. ठीक आहे, आर जो वापरलेला आहे हा प्रिन्सिपल आणि टीचर, नायदर प्रिन्सिपल नॉर द टीचर्स या टीचर्ससाठी काय झालेला आहे? इथं हा हेल्पिंग वर्ब आलेला आहे. पहिल्या कर्त्यानुसार आलेले का कर्ते कोणकोणते? पहा, इथं प्रिन्सिपल पण एक कर्ता आहे, सब्जेक्ट आहे, आणि टीचर्स हे पण काय आहे? सब्जेक्ट आहे. न पहिला जो सब्जेक्ट आहे तो काय आपला? सिंग्युलर आहे. ठीक आहे, मग सिंग्युलर जर असेल तर इथं सिंग्युलर यायला पाहिजे, बरोबर. पण गोल्डन रूल, प्रॉक्सिमिटीचा रूल काय सांगतो की वाक्यामध्ये जर नीदर नॉर जर आलं तर त्यावेळेस जो हेल्पिंग वर्बच्या जवळचा जो सब्जेक्ट असेल म्हणजे वाक्यातला जो दुसरा सब्जेक्ट असेल त्याच्यानुसार काय घ्यायचं? तुम्हाला हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे किंवा वर्ब घ्यायचा आहे. म्हणजे इथं टीचर्स आहे, टीचर्स आर प्रेझेंट. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा रूल आहे ना. आता रूल समजून घेऊया काय आहे. बघा, वाक्यातील दुसऱ्या किंवा वर्बच्या जवळच्या कर्त्यानुसार हेल्पिंग वर्ब घ्यावा किंवा वर्ब घ्यावा. म्हणजे वाक्यामध्ये ज्या वेळेस दोन किंवा दोनपेक्षा जास्त ज्यावेळेस सब्जेक्ट असतात आणि वाक्यामध्ये जर समजा तुम्हाला
ऑर, नायदर नॉर, आयदर ऑर किंवा नॉट ओनली बट ऑल्सो हे जर शब्द जर असतील तर त्यावेळेस तुम्हाला सब्जेक्ट जो आहे तर तो आय मीन हेल्पिंग वर्ब किंवा वर्ब जे आहे तर ते कोणानुसार घ्यायचं आहे, दुसऱ्या वाक्याच्या नाऊननुसार, सब्जेक्टनुसार. ठीक आहे. नाव आता यामध्ये एक एक्झाम्पल आहे. आयदर युअर फ्रेंड्स ऑर अमोल सर टीचर्स इंग्लिश. आयदर युअर फ्रेंड्स ऑर अमोल सर टीचर्स इंग्लिश. इथं इज येईल की आर येईल. ठीक आहे. इथं डॉट डॉट द्यायचे राहिले. आयदर युअर फ्रेंड्स ऑर अमोल सर इज, इथं टीचर्स नाही, टीचिंग, टीचिंग इंग्लिश. आयदर युअर फ्रेंड्स ऑर अमोल सर इज, इथं अमोल सर काय आहे, सिंग्युलर आहे. इथं फ्रेंड्स आहे तर काय होईल, हे प्लुरल आहे. पण वाक्यामध्ये काय आलेलं आहे, आयदर ऑर, म्हणून त्यानुसार काय येणार आहे, इथं अमोल सर इज सिंग्युलर आणि सिंग्युलर असल्यामुळे इज जे आहे तर ते येणार आहे. म्हणजे काय, ऑर किंवा नॉर दिसले की जो पुढचा शब्द आहे तर तो पाहायचा आणि त्याच्यानंतरच ऑर नंतर जो आहे ना तर तो नाऊन येतो आणि त्याच्यानुसारच काय करायचं, हेल्पिंग वर्ब वापरायचं. इथं जर प्लुरल असेल तर प्लुरल, सिंग्युलर असेल तर सिंग्युलर घ्यायचं. ठीक आहे, समजलं. नाव आता फोकस, एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, अँड जो आहे ना तर ते यामध्ये नेहमी अपवाद असतं. हा प्रॉक्सिमिटी रूल जो आहे ना तर ते अँड कधी पाळत नाही. फॉर एक्झाम्पल, अमोल अँड राणी टीचिंग. ठीक आहे, अमोल अँड राणी, इथं इज येईल की आर येईल, इथं येईल आर. अमोल अँड राणी आर टीचिंग. ठीक आहे. देन दुसरं सेंटेन्स पहा. म्हणजे आता अमोल आणि राणी हे काय आहे, दोघांचा एक ग्रुप आहे. पण इथं खालचं सेंटेन्स पहा, ब्रेड अँड बटर डॅश डॅश माय फेवरेट ब्रेकफास्ट. ब्रेड अँड बटर, इथं इज येईल की आर येईल, इथं काय येईल, ब्रेड अँड बटर इज. ठीक आहे, ब्रेड अँड बटर, म्हणजे हे वेगवेगळे शब्द नाही आहे, एकच हा काय आहे, शब्दप्रयोग आहे. म्हणून अँड जो आहे ना तर तो यांना अपवाद आहे. ब्रेड अँड बटर इज माय फेवरेट ब्रेकफास्ट. नाव जर तुम्हाला आणखी एक सेंटेन्स दिलं, ठीक आहे, एक मिनिट मी लिहितो परत एक सेंटेन्स. ब्रेड अँड बटर डॅश डॅश सोल्ड हिअर. नाव आता मला सांगा, ब्रेड अँड बटर इथं आर येईल की इज येईल. ब्रेड अँड बटर आर सोल्ड हिअर, म्हणजे ब्रेड आणि बटर जे तर ते इथं विकले जातं. तर इथं जो ब्रेड अँड बटर जो आलेला आहे, ठीक आहे, इथं ब्रेड अँड बटर आपण काय घेतलं, इज सिंग्युलर घेतलं. मग इथं ब्रेड अँड बटर इज सोल्ड हिअर येईल की आर सोल्ड हिअर इथं येईल. तर इथं काय येणार आहे, आर सोल्ड हिअर. ब्रेड अँड बटर आर सोल्ड हिअर. म्हणजे अँड जो आहे ना तर त्या दोन्ही गोष्टीचा एक ग्रुप जो आहे तर तो डिनॉमिनेट करण्यासाठी देखील अँड वापरला जातो. आणि प्रॉक्सिमिटीमध्ये म्हणजे अमोल अँड राणी, ठीक आहे, हे दोन वेगवेगळे आहे, त्यांना जोडण्यासाठी जरी आलं तरी त्यावेळेस जो आहे तो प्रॉक्सिमिटी रूल जो आहे तर तो फॉलो करतो, यावेळेस फॉलो करत नाही. मला हे सांगायचं आहे ना. आता आपण काय करूया की काही एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, म्हणजे तुमची ही जी कच्ची आयडिया आहे ना तर ती पक्की होईल. बिलीव मी, ही जी कन्सेप्ट आहे या कन्सेप्टवरती तुम्हाला भरपूर असे प्रश्न जे आहेत ना तर ते परीक्षेमध्ये दिसणार आहे. आपण आता पुढच्या काही एक्झाम्पल्सनी ही कच्ची आयडिया पक्की करूया. पहिला प्रश्न आहे, द कॅप्टन ॲज वेल ॲज द प्लेयर्स डॅश डॅश रिस्पॉन्सिबल फॉर द डिफीट. कॅप्टन ॲज वेल ॲज द प्लेयर्स रिस्पॉन्सिबल फॉर द डिफीट. वर येईल, आर येईल, इज येईल, हॅव बीन येईल, काय येईल बघा. लेट मी हेल्प यू. ज्या वेळेस वाक्यामध्ये ॲज वेल ॲज आलेलं असेल, ठीक आहे, ॲज वेल ॲज आलेला आहे, ॲज वेल ॲज आल्यामुळे काय येणार आहे, इज, म्हणजे सी या ठिकाणी उत्तर आहे. कॅप्टन ॲज वेल ॲज म्हणजे वाक्यामध्ये ना फोकस कुणावर आहे, वाक्याचा हिरो कोण आहे. ठीक आहे, कॅप्टन ॲज वेल ॲज अ प्लेयर. तुम्ही तो कॅमेरा पाहिला, कॅमेरामध्ये ज्यावेळेस तुम्हाला फोकस करायचं असेल कोणावरती त्यावेळेस फोकस केल्यानंतर पाठीमागचं जे ना तर ते ब्लर होतं. ठीक आहे, म्हणजे इथं जर तुम्ही वाक्यामध्ये जर फोकस केला तर तुम्हाला मेन सेंटरला काय आहे, कॅप्टन आहे.
ॲज वेल ॲज प्लेयर्स काय आहे ते त्यांच्या बॅकग्राऊंडला दिसू शकतात, राईट. म्हणजे थोडेसे काय आहे, ब्लर्ड आउट आहे. म्हणून वाक्यामध्ये जो वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब येणार ती या कॅप्टननुसार येणार. ठीक आहे. कॅप्टन आणि ॲज वेल ॲजच्या ऐवजी जर तुम्हाला दिलं असतं अँड, कॅप्टन अँड द प्लेयर्स रिस्पॉन्सिबल फॉर द डिफीट, तर यावेळेस इथं काय येणार, मग इथं आर येईल. समजतंय? हा आहे प्रॉक्सिमिटी रूल. म्हणजे सेंटेन्समध्ये काय दिलेलं आहे, फोकसला कोण आहे, हे ॲज वेल ॲज, नायदर नॉर, अँड, आर, नॉट ओनली बट ऑल्सो, इन ॲडिशन टू, हे जे शब्द आहेत ना तर हे महत्त्वाचे आहेत. याच्या अवतीभोवतीच तुम्हाला जे आहेत ना तर ते प्रश्न विचारला जाणार आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. गोल्ड ॲज वेल ॲज सिल्वर डॅश डॅश प्रिशियस. ओके, फोकस करून पहा, तुम्हाला ब्लर्ड आउट इन्फॉर्मेशन कुठली आहे आणि मेन इन्फॉर्मेशन कुठली आहे ते देखील कळेल. गोल्ड अँड जर असतं, गोल्ड अँड सिल्वर, इथं काय आलं असतं, आर. पण इथं काय आहे, हे ॲज वेल ॲज सपोर्टिंग रोलमध्ये आहे. ठीक आहे. गोल्ड ॲज वेल ॲज सिल्वर प्रिशियस, म्हणजे इथं काय येणार, गोल्ड ॲज वेल ॲज सिल्वर इज प्रिशियस. ओके, म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, बी येणार आहे. गॉट इट. चला पुढचा प्रश्न. अच्छा, परत झाला. हा, तिसरा प्रश्न. द टीचर विथ ऑल हर स्टुडंट्स डॅश डॅश गॉन ऑन अ पिकनिक. द टीचर विथ ऑल हर स्टुडंट्स. ठीक आहे. वाक्यामध्ये फोकस करा, कशावरती तुम्हाला जास्त वाटतं की मेन इन्फॉर्मेशन आहे त्यावरून डिपेंड आहे की आपल्याला वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब सिंग्युलर घ्यायचा आहे की प्लुरल घ्यायचा आहे. ठीक आहे. वाक्यामध्ये काय आलेलं आहे, विथ, विथ आलेलं आहे, म्हणून तुमचं काय येणार आहे की पहिलं जे नाऊन आहे किंवा पहिला जो सब्जेक्ट आहे टीचर, याच्यानुसारच इथं काय येणार आहे, हेल्पिंग वर्ब येणार आहे. स्टुडंट्स हे जरी प्लुरल असलं पण इथं काय आहे, विथ आहे, बॅकग्राऊंडमध्ये आहे, ब्लर्ड आहे, म्हणून याच्यानुसार हेल्पिंग वर्ब येणार आहे का, नाही. टीचर विथ ऑल हर स्टुडंट्स इज गॉन ऑन अ पब्लिक, ऑन अ पिकनिक. इज येईल का, सॉरी इज नाही, हॅज येईल. काय ऑप्शन मी पाहिलंच नाही, राईट. द टीचर विथ ऑल हर स्टुडंट हॅज गॉन ऑन अ पब्लिक. ठीक आहे. थोडंसं ग्लिच कधी कधी होतं, ते इज अँड वॉज वरचेच घेतले ना त्यामुळे झालं. हॅव, हॅज, आर वर. ठीक आहे. तर यापैकी हॅज जे आहे ना तर ते इथं काय येईल, उत्तर येईल. जर समजा द टीचर अँड, इथं विथ ऑलच्या ऐवजी अँड, ऑल हर स्टुडंट्स गॉन ऑन अ पिकनिक, तर त्यावेळेस हेल्पिंग वर्ब काय यायला पाहिजे, प्लुरल यायला पाहिजे. मग अशा वेळेस हॅज येईल की हॅव येईल, काय येईल, अशा वेळेस जे आहे तर ते हॅव जे आहे तर ते आपलं उत्तर बरोबर असणार आहे. म्हणजे वाक्यामध्ये थोडसे एक दोन शब्द जर फिरवले ना तर वाक्याचा उत्तर जे तर ते कशा पद्धतीने बदलतं हे देखील तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे. चला पुढचं घेऊया. neither the teacher nor the students dash dash the answer. म्हणजे शिक्षकांनाही नाही आणि विद्यार्थ्यांनाही आन्सर माहिती नाहीये. knows, know, knowing, has known. ओके, काय येणार वाक्यामध्ये, जर समजा नायदर नॉर जर असेल, ठीक आहे, नायदर नॉर असेल तर वाक्याचा काय करणार आहे, दुसऱ्या नाऊननुसार, दुसऱ्या सब्जेक्टनुसार इथं काय असायला पाहिजे की वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब असायला पाहिजे. टीचर हा काय झाला फर्स्ट सब्जेक्ट, ठीक आहे, आणि हा काय झाला सेकंड सब्जेक्ट. म्हणजे स्टुडंट्स हा काय झाला, अनेकवचनी आहे की एकवचनी आहे, अनेकवचनी आहे. ठीक आहे. म्हणून क्रियापदाला येस लागणार का, नाही. शी नोज, शी नोज, ही नोज, दे KNOWS येईल का, नाही, दे KNOW. ठीक आहे. म्हणजे इथं काय येणार आहे, नो. स्टुडंट्स प्लुरल आहे, प्लुरल जे आहे तर म्हणजे वर्ब जो आहे तर तो देखील प्लुरल व्हायला पाहिजे, त्याला यस किंवा ES लागणार नाही. ही नोज, शी नोज, दे नोज येईल का, ज्या वेळेस आपण प्लुरल जर समजा सब्जेक्ट घेतला तर इथे यस लागेल का, नाही, इथं फक्त काय लागणार,
नो, यस येस लागणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर जे आहे तर ते काय आहे, बी आहे. चला पुढचा प्रश्न. आयदर ही और आय मिस्टेकन. इज येणार, आर येणार, ॲम येणार की वर येणार? आयदर ही और आयच्या नंतर काय येणार? ऑफकोर्स आयच्या नंतर ॲमच येणार. आय काय आहे, सिंग्युलर आहे. ज्यावेळेस आयदर ऑर येतं त्यावेळेस वाक्यातील दुसऱ्या सब्जेक्टनुसार वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब असायला पाहिजे. म्हणून इथं काय येणार, आय ॲम मिस्टेकन. ठीक आहे. चला जास्त फास्ट होतंय का? नाही ना? चला. नीदर मनी नॉर द फेम डॅश डॅश परमनंट. नीदर द मनी नॉर द फेम. इज येणार, आर येणार, वर येणार का हॅव बीन येणार? ठीक आहे. फेम हा काय झाला? हा पण एक कर्ता आहे. मनी हा पण कर्ता आहे. मग हा सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? कीर्ती. फेम काय आहे? सिंग्युलर आहे, एकवचनी आहे. एकवचनी असल्यामुळे इथं काय येणार, इज येणार. नायदर मनी नॉर द फेम परमनंट. नीदर नॉर आलं की सेकंड नुसार घ्यायचं. ठीक आहे. नीदर नॉर म्हणजे वाक्यामध्ये फोकस करताना ज्या वेळेस दोघंही समोर आलेत, दोघंही तुम्हाला दिसत आहेत की ठीक आहे दोघांवरती फोकस सारखाच आहे, तर त्यावेळेस काय करणार की दुसरा जो सब्जेक्ट आहे त्याच्यानुसार हेल्पिंग वर्ब किंवा वर्ब घ्यायचं. ज्यावेळेस वाक्यामध्ये समोरचा किंवा पहिला जो सब्जेक्ट आहे तर तो मेन दिसतोय. अलॉंग विथ, ठीक आहे हे. देन अकम्प्लेंड विथ, ठीक आहे. लाईक, अलाईक हे तर आहेच, पण यांच्यासोबत आणखी ॲडिशनल इन्फॉर्मेशन असेल. ठीक आहे. तर त्यावेळेस काय करायचं की पहिल्या म्हणजे पहिल्या नाऊननुसार हेल्पिंग वर्ब किंवा वर्ब घ्यायचं आहे. चला पुढचा. द लीडर लाईक हिज फॉलोअर्स ब्रेव. द लीडर लाईक हिज फॉलोअर्स डॅश डॅश ब्रेव. आर येणार, वर येणार, इज येणार, हॅव बीन येणार. वाक्यामध्ये फोकस कोणावर आहे जास्त? लीडरवरती आहे का फॉलोअर्सवरती आहे? ठीक आहे. लीडर पण सब्जेक्ट आहे, फॉलोअर्स पण काय आहे, सब्जेक्ट आहे. ठीक आहे. द लीडर लाईक हिज फॉलोअर्स. फॉलोअर्स काय आहे, एकवचनी आहे की अनेकवचनी? अनेकवचनी आहे. लीडर एकवचनी आहे. मग अशामध्ये हेल्पिंग वर्ब कोणानुसार लागणार? इथं जर लाईक असेल, लाईक अलाईक, लीडर लाईक हिज फॉलोअर. लीडर जो आहे ना तर तो त्याच्या फॉलोअर सारखा असला पाहिजे का? असले पाहिजे? नाही, असला पाहिजे. म्हणून इथं काय येणार आहे, इज ब्रेव. ठीक आहे. काय येणार, इज. स्पष्टीकरण. ठीक आहे. म्हणजे लाईक आल्यावर पहिल्या कर्त्यानुसार जे आहे ना तर ते क्रियापद किंवा हेल्पिंग वर्ब जे आहे तर ते आलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी इज आपलं उत्तर आहे. चला. नो वन एक्सेप्ट द कॅन्डिडेट्स डॅश डॅश अलाउड. नो वन एक्सेप्ट द कॅन्डिडेट्स डॅश डॅश अलाउड. इज येणार, आर येणार, वर येणार, हाव बीन येणार. वाक्यावरती फोकस करा थोडासा. तुम्हाला मेन जे कर्ते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत, ठीक आहे, सेंटेन्सचे ते कोण वाटतात? नो वन म्हणजे कोणीच नाही. एक्सेप्ट द कॅन्डिडेट्स. एक्सेप्ट द कॅन्डिडेट्स. इज अलाउड येईल. ठीक आहे. आर अलाउड येईल, वर अलाउड येईल का हॅव बीन अलाउड येईल? ठीक आहे. आपण पाहिलेलं आहे एक्सेप्ट, अलाइक, ठीक आहे, ॲज वेल ॲज, टुगेदर विथ, इन ॲडिशन टू, हे जे शब्द जर आले ना तर पहिल्या सब्जेक्टनुसार आपल्याला काय करायचं आहे, हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे. नो वन एक्सेप्ट द कॅन्डिडेट्स म्हणजे इथं काय आहे, अनेक वचनी जरी असला तरी इथं इज जे आहे तर तेच येणार आहे, इज अलाउड. ठीक आहे. चला पुढचा. ही अनलाईक द ब्रदर्स. आपण आत्ताच पाहिलं एक्सेप्ट, लाईक, अलाईक, ॲज वेल ॲज, टुगेदर, इन ॲडिशन टू हे आल्यानंतर काय करायचं आहे, पहिल्या सब्जेक्टनुसारच आपल्याला काय करायचं आहे, वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे. ही अनलाईक हिज ब्रदर्स. आर येईल, वर येईल, इज येईल, हॅव बीन येईल. काय येईल? डेफिनेटली या ठिकाणी काय येणार आहे, इज. इज हार्ड वर्किंग. ठीक आहे. समजतंय? सुरुवातीला तुम्हाला थोडंसं कन्सेप्ट जर कळली नसेल ना तर हे जे प्रश्न आहेत ना तर ते अगदी फास्ट गेल्यासारखे वाटतील, पण जशी जशी तुमची कन्सेप्ट तुम्हाला ठीक आहे आता तर कच्ची आहे, पण या
एक्सरसाइजमुळे कच्ची कन्सेप्ट पक्की करण्यासाठी जे आहे ना तर ती हेल्प होईल. आणि सेंटेन्सेस जे आहेत ना तर ते मी जसं परीक्षेमध्ये येतात तसे त्या प्रकारचे घेतलेले नाही आहे. तुमची कन्सेप्ट मजबूत व्हावी म्हणून मी जाणून बुजून जे आहेत ना तर ते प्रश्न या प्रकारचे निवडलेले आहेत. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. द सीईओ टुगेदर विथ द मॅनेजर्स व्हिजिटिंग द साईट. आता मेन फोकस कोणावर आहे? सीईओवर आहे का मॅनेजर्सवर आहे? ठीक आहे, तर इथं काय आहे? सीईओवर आहे. सीईओ टुगेदर विथ मॅनेजर्स व्हिजिटिंग द साईट. सीईओ विथ द मॅनेजर्स इज व्हिजिटिंग द साईट. नाव इथं जर समजा टुगेदर विथ नसतं, द सीईओ अँड द मॅनेजर्स व्हिजिटिंग द साईट असं जर सेंटेन्स आलं असतं तर त्यावेळेस इज हे आपण लावलं असतं का? नाही. तर त्यावेळेस काय आलं असतं उत्तर? आर. द सीईओ अँड द मॅनेजर्स आर व्हिजिटिंग द साईट. ठीक आहे, समजतंय? प्रॉक्सिमिटी रूल तुम्हाला समजला का? मला एकदा कमेंटमध्ये सांगा, प्रॉक्सिमिटी रूल समजला का? स्पॉट द एररचे आणखी देखील रूल्स आहेत, ते आपण हळूहळू या आपल्या बॅचमध्ये किंवा कोर्समध्ये आपण जे आहे तर ते कव्हर करणार आहोत. नुसतं स्पॉट द एररचे नाही, बाकीचे एव्हरीवन, एव्हरीथिंग हे जे शब्द आहेत ना तर हे दिसायला दिसतात प्लुरल. ठीक आहे, पण ज्यावेळेस ग्रामरच्या दृष्टीने ज्यावेळेस त्यांचं सेंटेन्स फ्रेम केलं जातं तर त्यांना देखील सिंग्युलरच घ्यावं लागत असतं. ठीक आहे, आणि ज्यावेळेस एव्हरीवन इज प्रेझेंट. ठीक आहे, समजा इथं तुम्हाला दिलं इज किंवा आर वापरायचं, एव्हरीवन इज प्रेझेंट. आपण ज्यावेळेस एव्हरीवन हा शब्द घेतो ना जनरली तर आपल्याला असं वाटतं की ते प्लुरल आहे. ठीक आहे, पण व्याकरणाच्या दृष्टीने एव्हरीवन हा जो शब्द आहे तर हा काय आहे? सिंग्युलर आहे. एव्हरीवन इज प्रेझेंट. ना याचा जर तुम्हाला क्वेश्चन टॅग करायचं सांगितलं, क्वेश्चन टॅग, तर त्यावेळेस एव्हरीवन जो आहे ना तर हा काय होतो? प्लुरल होतो. एव्हरीवन इज प्रेझेंट. तर इथं इजच्या ऐवजी इजंट येणार नाही, तर इथं काय होईल? ARENT. एव्हरीवन इथं सरांनी काय सांगितलं? सिंग्युलर असतं, पण क्वेश्चन टॅगमध्ये ते प्लुरल बनतं. आरंट दे, नंतर काय येईल इथं? आरंट दे आणि क्वेश्चन टॅग. अशा पद्धतीनं हे एव्हरीवनच्या रिलेटेड जे आहे ना तर ती गोची आहे. ठीक आहे, म्हणजे एव्हरीवन, एव्हरीथिंग म्हणजे वस्तू संदर्भात आणि व्यक्ती संदर्भामधले हे शब्द आपण ते पुढच्या रूलमध्ये पाहूया. आणि नंतर त्याच्यावरतीच क्वेश्चन टॅगचे जे आहेत ना तर ते प्रश्न फ्रेम होत असतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं एक एक जे रूल आहेत ना तर ते सगळे आपण घेऊया. आणि यस, आशा करतो की तुम्हाला आजचा हा जो पहिलं लेक्चर आहे, डेमो लेक्चर आहे, हे आवडलं असेल. जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील ॲज युज्युअल तुम्ही नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.